की बहिणींना लाडक्या बहिणींना बघा 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे आणि ई-के-वाय-सी बद्दल एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी कशी करायची किंवा काय केलं तर तुम्हाला पुढचे सगळे हप्ते चालू राहणार. अधिकाऱ्यांनी काय माहिती दिलेली आहे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत 15वा हप्ता भेटलाय का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई आहेत का? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या ताई आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की लाडक्या ताईंनो तपासणी या ठिकाणी जोरात सुरू आहे. बऱ्याच लाडक्या ताईला वाटत आहे की ई-के-वाय-सी मध्ये शिथिलता आली म्हणजे या ठिकाणी आम्हाला पुढचे लाभ भेटतील वगैरे, असं टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी थांबायचं नाहीये. सर्वांनी ई-के-वाय-सी पटपट सर्वांनी करून कंप्लीट करून घ्यायचे. कारण की या ठिकाणी इलेक्शन नंतर, निवडणुकीनंतर जे पुढचे हप्ते असणार आहेत ते सगळे तुम्हाला ई-के-वाय-सीच्या द्वारे या ठिकाणी भेटणार आहेत. आणि जर तुमची ई-के-वाय-सी या आता 18 नोव्हेंबर पासून थांबली तर तुम्हाला पुढचे या ठिकाणी ई-के-वाय-सी करता येणार नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी या ठिकाणी ई-के-वाय-सी करायचे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा, शेवटपर्यंत पाहायचा. आणि 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बऱ्याच लाडक्याताईंना वाटत होता की सर लवकरात लवकर आम्हाला हप्ता भेटायला पाहिजे होता. दिवाळीमध्ये आम्हाला हप्ता जर भेटला असता तर खूप फायदा झाला असता. मग लाडक्याताईंनो बघा, आता दिवाळी या ठिकाणी आपण म्हणू शकतो या 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी संपणार आहे. आणि दिवाळी संपली तरी पण हप्ता का भेटत नाही या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा. चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर वन इंडिया नावाच्या न्यूजपेपरमध्ये एक महत्त्वाची बातमी आली तुमच्या समोर. या ठिकाणी बघा 25 नोव्हेंबरची आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनो टेन्शन सोडा, या दिवशी मिळेल ऑक्टोबर हप्ता. ई-के-वाय-सी बद्दलचं एक महत्त्वाची बातमी आली, ती पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. तर या वन इंडिया या न्यूजपेपरच्या माध्यमातून एक तारीख सांगितली गेलेली आहे. ही तारीख लक्षात घ्या लाडकी बहिणींनो, कोणती आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात खूपच लोकप्रिय झाली आहे. ई-के-वाय-सी अनिवार्य करण्याच्या सरकारची सूचनामुळे अनेक लाभार्थी आपण अपात्र होणार तरी नाही ना अशा चिंतेमध्ये आहेत. मात्र या गोष्टीकडे तुर्तास लक्ष न देता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याच्या ताज्या माहितीसाठी आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. लाडकी बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. हप्ता जमा होण्याची ताजी तारीख. वन इंडिया या न्यूजपेपरची ही बातमी आहे. लाडकी बहिणींनो, या ठिकाणी मी स्वतः काही बोलत नाहीये. जी बातमी तुम्हाला न्यूजपेपरमध्ये आली ती बातमी तुम्हाला सांगतोय. बघा, तर या ठिकाणी सकाळ न्यूजपेपर असेल, TV 9 असेल, बऱ्याच लोकमत असेल, अशा बऱ्याच न्यूजपेपरमध्ये ही बातमी दिलेली आहे की नेमकी ऑक्टोबर महिन्याची तारीख काय असणार आहे, हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे. तर यांनी देखील एक तारीख दिलेली आहे वन इंडिया या न्यूजपेपरनी. हप्ता जमा होण्याची ताजी तारीख काय? दिवाळीच्या मुहूर्तावर ऑक्टोबरचा हप्ता लवकर येईल अशा लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना होती, पण हप्ता वेळेवर खात्यात जमा झालेला नाहीये. तर मग नेमका कधी हप्ता जमा होणार आहे? संभावित तारीख या ठिकाणी त्यांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 3 नोव्हेंबरच्या आसपास लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. एकंदरीत हप्ता जमा होण्याची लाडक्या बहिणींना आणखी 8 ते 10 दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, या ठिकाणी GR येणं खूप गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळेसपासून काय व्हायलंय, एकच GR येत आहे, तो पण या ठिकाणी आदिवासी विभागातून हा GR वगैरे आपण ते नंतर तुम्हाला सांगतो मी त्या गोष्टी. पण लक्षात घ्या लाडकी बहिणींनो, 3 GR येत असतात. त्या 3 GR मधला फक्त एकच छोटा GR येत आहे. मेन जो GR आहे ओपन कॅटेगरीचा, तो GR या ठिकाणी सरकार पब्लिश करत नाही आणि तो न पब्लिश करता डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटत आहे. तर यावेळेस नेमका GR कधी येणार आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर बघा 2-3 महिन्या 4 महिन्यापूर्वी काय होत होतं सगळ्याला माहिती आहे लाडकी बहिणींनो, की या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये GR येत होता आणि पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी हप्ता वाटत होतं. पण यावेळेस असं झालंय की त्या महिन्याचा GR काय व्हायला लागलाय, पुढच्या महिन्यामध्ये यायला लागलाय, दुसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात यायला आणि त्याच्या 2-3 दिवसानंतर हप्ता वाटप व्हायला लागला आहे. तर यावेळेस पण असंच होतंय की काय, अशा सगळ्या लाडकी त्यांना या ठिकाणी शंका होत आहे का? कारण की बाबा ह्याच महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी पुढे जाणार. कारण की सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑलरेडी ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटलाय. ऑक्टोबर हा महिन्याचा हप्ता आता नोव्हेंबर महिन्यामध्ये जाईल असं बऱ्याच लाडक्या ताईला वाटत आहे. पण या ठिकाणी यांनी ही तारीख सांगितली 3 नोव्हेंबर. बघा, यांची तारीख आहे, वन इंडिया न्यूजपेपरची तारीख आहे 3 नोव्हेंबर. या 3 नोव्हेंबरच्या आसपास तुम्हाला हप्ता जमा होईल अशा स्वरूपाची ही बातमी त्यांनी वन इंडिया न्यूजपेपरमध्ये दिलेली आहे. तर आता आपण अजून या ठिकाणी बघूया KYC बाबत संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती अपडेट काय आपण या ठिकाणी बघूया. योजनेचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी ई-के-वाय-सी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. जरी KYC अनिवार्य केली असली
असली तरी तुमचा मागील हप्ता जमा झाला असेल तर तुम्हाला लागलेच योजनेतून अपात्र केलं जाणार नाही. एक महत्त्वाची एक आपण चांगली बातमी ही म्हणू शकतो, की बाबा जर लाडक्या बहिणीला मागच्या वेळेस हप्ता भेटला असेल तर लगेच तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीतून किंवा योजनेतून काढलं जाणार नाही किंवा अपात्र केलं जाणार नाही. हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, की बाबा तुम्हाला जर मागचे हप्ते चालू असतील तर सरकार या ठिकाणी तुम्हाला लगेच या ठिकाणी काढणार नाही. का तर आता निवडणुका पण जवळ आल्यात आणि निवडणुकामुळे सरकार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी रिस्क घेणार नाही. तुमच्याकडे डायरेक्ट तुमच्यावर या ठिकाणी टांगती तलवार ठेवणार नाही. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळेचा हप्ता पण तुम्हाला बिनधास्त राहा लाडके बहिणींनो, 100% तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. भले तुम्ही या ठिकाणी तुमची केवायसी केली असेल नसेल तरी पण तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. पण बऱ्याच लाडके बहिणी म्हणतात की सर या ठिकाणी आम्हाला काही प्रॉब्लेम येत आहे, आम्हाला सर हा मेसेज येतोय. हा मेसेज कोणत्या लाडक्या बहिणीला येतोय कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप मी सगळी माहिती सांगणार आहे. बघा बऱ्याच लाडक्या बहिणींना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता. त्यावेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम यायला सुरू झालाय. सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. असा मेसेज कोणत्या लाडक्या ताईला यायलाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं. कारण की ज्या 26 लाख लाडक्या ताई होत्या त्यांची घरोघरी जाऊन बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी तपासणी केली होती. बऱ्याच लाडक्या ताईंची काय होती फोनच्या द्वारे या ठिकाणी चौकशी केली होती. पण बऱ्याच लाडक्या ताईंच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई असतील, महिला असतील, त्या रेशन कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला असतील, त्यांना या ठिकाणी योजनेमधून कमी केलं गेलं आहे. अशा स्वरूपाची एक प्रारंभिक स्वरूपाची माहिती समोर येत आहे. सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. असा मेसेज कोणत्या लाडक्या ताईला येत आहे. केवायसी करताना हा मेसेज जर येत असेल तर लाडक्या ताईंनो तुम्हाला तुमची लाडक्या बहीण योजनेमधून यादीमधून तुमचं नाव काढलेलं आहे हे समजून घ्यायचं. सगळ्यांनी समजून घ्यायचं. त्याच्यामुळे त्या लाडक्या ताई म्हणतील की सर आता आम्ही तर पात्र आहोत, आमच्या घरामध्ये सगळं काही नाही, आमच्या घरामध्ये 3-4 लोक होते अगोदर पण आम्ही 2 लोक या ठिकाणी कमी केले ना, आता आमच्या घरामध्ये 2च लाडक्या ताई आहेत, तर आम्ही नेमकं काय करायचं. आमच्या या ठिकाणी असा प्रॉब्लेम होतोय. तर लवकरात लवकर तुम्ही अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे लाडक्या ताईंनो. आणि जर अंगणवाडी सेविकांकडे उत्तर नसेल, त्यांना समजत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यालय जे असतं त्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग असतो. त्या विभागामध्ये जाऊन तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड नंबर वगैरे सगळं द्यायचं आहे. त्यातल्या ह्या डॉक्युमेंट दाखवायचे आहेत. त्यांना सांगायचं की आमच्या घरामध्ये आता 2च लाडक्या ताई आहेत आणि आमचा लवकरात लवकर ई-केवायसीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लाभ चालू करावा. तर ही लवकरात लवकर काळजी लाडक्या ताईंनो तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे. आणि बघा सगळ्यात महत्त्वाची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर आधार क्रमांक समाविष्ट नाही हे आपण बघितलं. आता बऱ्याच लाडक्या ताईंनी चुका केल्यात. काय चुका केल्यात की बाबा ज्यावेळेस ई-केवायसी करायची होती तर या ठिकाणी 2 प्रश्न विचारले होते. तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नाही. त्या ठिकाणी पण त्यांनी काय केलंय हो आमच्या घरामध्ये तिथं होय करायचं होतं, त्या ठिकाणी त्यांनी नाही केलंय. आणि ज्या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या घरामध्ये एक लाडकी बहीण म्हणजे विवाहित आहे आणि एक लाडकी बहीण अविवाहित आहे, या ठिकाणी पण त्यांनी नाही केले. अशा ठिकाणी ज्यांनी नाही केलंय त्यांना या ठिकाणी परत या ठिकाणी फॉर्म भरण्याची किंवा त्याची संधी या ठिकाणी उपलब्ध सरकारने करून दिलेली नाहीये. मग आता अशा लाडक्या ताई कुणी असतील कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय आता यांना काय करायचंय. कारण की जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तो फॉर्म केवायसी केली नसेल तर त्या ठिकाणी सदर आपण काहीतरी करू शकतो. पण एडिटचं ऑप्शन या ठिकाणी भेटलेलं नाही. ज्या लाडक्या ताईंनी अशा चुका केल्यात, कोणी चुका केल्यात, ज्यांनी नाही केलंय त्या ठिकाणी त्या लाडक्या ताईंना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पुढचे हप्ते बंद होतील. यावेळेस तर भेटून जाईल, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस लाडक्या बहिणीची स्ट्रिक्टली या ठिकाणी चेकिंग होणार आहे त्यावेळेस तुम्हाला हप्ते बंद होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही आत्ताच लिहून घ्या. मी तुम्हाला ही आत्ताच सांगत आहे लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे असं कुणी केलंय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं आहे. आणि याच्यावर काही नवीन अपडेट येणार आहे तुम्हाला सांगतोच. पण सरकारकडे पण एक मागणी आहे, ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी चुका झालेल्या आहेत त्यांना केवायसी दुरुस्ती करायची, एडिट करायची संधी द्यावी. त्यांना लवकरात लवकर एडिटचं ऑप्शन द्यावं हे सरकारकडे आपण मागणी करत आहोत. या तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सरकारकडे मागणी करत आहे की लवकरात लवकर लाडक्या ताईंना ही मागणी एडिट करण्याचं ऑप्शन द्यावं. इथेच थांबतो. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचं आणि तुमची अडचण कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. मी सगळ्यांच्या अडचणी बघत आहे त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री